तर मित्रांनो आपण दिवा स्टेशनला पोहोचलो. गर्दी झाली आहे, एक नंबर गर्दी, पूर्णपणे गर्दी झालेली आहे. हे माझे दोन काका बसलेले आहेत. काका कशाला आलेत काय माहिती. पनवेल स्टेशन आलंय, आता गर्दी डबल होणार. आहेत का समोसे आली आपली गाडी. हळूहळू हळूहळू काय, अरे इथून नाही ते गाडी, इथून नाही इली, आमची गाडी इली भाई. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग. आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज चाललोय गावी. गावी कशाला चाललं आता, तर ह्या दिवसामध्ये गावी कशाला जातात, पण मी त्याच कारणामुळे नाही. तुळशीचं पण लग्न आहे, त्याच्यासाठी ते पण अटेंड करायचंच आहे, पण काही दुसरं पण काम आहेत, त्याच्यासाठी पण आलो आहे मी गावी. तर आता मी बोललोच तुळशीचं लग्न, तर तुळशीचं लग्न पण अटेंड करायचं होतं. तुळशीच्या लग्नाचा मी ब्लॉग मला तो करायचा होता. मी ह्या आधी कधीच गेलो नव्हतो. मला ते बघायचं होतं कसं असतं गावात, पारंपरिक तुळशीचं लग्न कसं असतं वगैरे, काय प्रथा कशा असतात. प्रत्येक गावात वेगवेगळं. मुंबईत करणं तुळशीचं लग्न ते वेगवेगळं असतं, म्हणजे फरक डिफरंट तर असतोच प्रत्येक गोष्टीमध्ये. गावातली पारंपरिक प्रथा कशी असते, तुळशी लग्न कसं करतात, हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. आणि मी आता निघालो ते आमचं तिकीट आहे, ते तिकीट नाही, आम्ही एक नॉर्मल सुपरफास्ट एक्सप्रेसचं तिकीट काढलं मी आणि काकाने. दिवा गाडीने जायचं, दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर. ती झाल्यानंतर मग आम्ही तिकडून मँगलोरने कुठली असेल ती गाडी पुढे जाण्यासाठी. तर असा प्रवास करायचा आहे. तर बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा, व्हिडिओ सोबत राहा. आता बघायचं आहे किती गर्दी आहे दिवा रत्नागिरीला, कारण की ती गाडी 2:30 वाजता येते दिव्याला. 5:50ला सुटते ती गाडी. 5:50 सुटली की 1:35चा तिचा टायमिंग आहे रत्नागिरीला पोचायचा. आणि तिकडून मग पाठोपाठ गाड्या जे येणारे असतात एक्सप्रेस वगैरे ते पुढे आहेत. तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला, बॅगा भरून झालेल्या आहेत. बनवलंय मस्त, इथे तर वेळ लागला. तर मित्रांनो आपण दिवा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. दिवा गाडी लागली, दिवा पॅसेंजर, दिवा रत्नागिरी पॅसेंजर. काय गर्दी झाली आहे, एक नंबर गर्दी. दिवा पॅसेंजरला पूर्णपणे गर्दी झालेली आहे. हे बघा, पूर्णपणे गर्दी झालेली आहे. हे माझे दोन काका बसलेले आहेत. माझ्या बाजूला इथे काका बसले, खाली सिद्धूचा मामा बसला आहे, आणि अजून एक आप्पा काही यायचं. फुल डोअर बिअरला पूर्णपणे गर्दी झालेली आहे तिकडे सगळीकडे. दिवालाच एवढी गर्दी आहे, तर मग पनवेलला ह्याच्यापेक्षा गर्दी असणार. कशाला आलेत काय माहिती, कुठंतरी चाललेत वाटतं. आप्पा येईल. गाडी आपली सुटली आहे बरोबर 5:50ला गाडी सुटली आणि गर्दी झाली आहे खूप. मित्रांनो पनवेल स्टेशन आलंय, आता गर्दी डबल होणार. बाहेर गर्दी दिसता झाली, गर्दी फुल झाली, पूर्ण लास्टपर्यंत गर्दी आहे. पाणी बॉटल आणि फुल गर्दी झाली आहे. फुल गर्दीमध्ये पण खानावळवाले फिरतात. आहेत का समोसे, समोसेच नाहीत त्याच्यात. फुल मजा चालू आहे. मी घेतली चायनीज भेळ, तिखट मस्त. गर्दी थोडी कमी झाली, पूर्ण डोअर बिअर खाली झालं. रोहा स्टेशन आलं,
20 मिनिटं गाडी लेट आहे. मंडळी सगळे जेव भाजी भाजी घ्या मंडळी जेवायला या. त्याच्यात तर आहेत मिरच्या आणि भज्या आहेत. भाजी आहे, मेथी वगैरे सगळं आहे. चवळीची भाजी नाही घेतली बघे लागले तर 1:57 2 वाजले आणि आता गाडी संगमेश्वर रोडला आहे. गाडी भरलेली पूर्ण खाली झाली आहे. संगमेश्वर बाय बाय पूर्ण गाडी खाली झाली आणि दादा आमचे झोपले 9 वाजता झोपले अजून उठत नाही. गाडी खाली झाली संगमेश्वरला. गाडी लेट झाली. 1:30 वाजता पोहोचणार होती गाडी. 2 वाजले. मित्रांनो अर्धा तास तरी लागेल रत्नागिरीला पोहोचायला. आता किती गोष्ट 2 वाजले. आता बोगीचा मुक्काम पोहोचा लागेल 7 मिनिटाचा. त्यानंतर मग रत्नागिरीचा. आता मला आता जरा झोपायला भेटलाय. झोप काढतोय. रत्नागिरीला भेटतो तुम्हाला. पूर्ण गाडी खाली. रत्नागिरी लास्ट स्टॉप होता. आता मँगलोर गाडी येईल पकडायची. शिर्डी एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस. आपल्याला गाडी मंगलोर एक्सप्रेस येत आहे. 45 मिनिटं लेट झाली आहे गाडी. येत बघूया. एक्सप्रेस आली आपली गाडी. फुल लेट झाली गाडी. 4:30 वाजले. 3:25चा टायमिंग आहे. 4:30 वाजले. गाडी सुटते थांबा. गाडी सुटते पण त्याने दिला ग्रीन सिग्नल दिला त्याने. हळूहळू 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 काय. अरे इथून नाही येते गाडी. इथून नाही येते. इथून नाही येते. काय काय करू नको. या इकडे घाई नाही करायची. इथे याने घेतलं ना तिकडे ठेवले गे. नांदगावला उतरलो. फायनली उतरलो. नांदगावला फायनली आलो आपण. इथे रिक्षा आले नाहीत. पुढे आहेत रिक्षा तर पुढसूनच टर्न मारते. झाडी बिडी वाढलेली आहे. पाऊस जास्त पडला ना त्याच्यामुळे झाडी बिडी जास्त वाढली. एका रिक्षा 6 जण 6 जण बसले होते एका रिक्षा सोबत. कुत्र पण चाललं. रिक्षाने आता नांदगाव तिट्यावर मस्त आहे. नांदगाव तिट्यावरून आम्ही आता टमटम पकडतात किंवा काय कंट्रोल वारी गेला. बॅलन्स वारी गेला. एक साइड झाली ते. एक साइड बाकी आहे. धुक्या पडला. मेन म्हणजे आता ह्यो नाही नशिबादी पाऊस. मोठेपणा
नांदगाव तिथं आलो आता रिक्षाने. नांदगाव स्टेशनला उतरलो, गाडी थांबली म्हणून नांदगाव तिथं इथे रिक्षाने उतरलो. आता पुढे आता बघा एस टी नाही तर मग टमटम तर नाही, ती एस टी आहे, ती एस टी बघायला लागेल आम्हाला. चला, इकडून कणकुलवरून 6:15ची गाडी सुटलेली ती आता भेटेल. इथे ट्रॅव्हल्स नाही भेटत. गाडी इली, आमची गाडी इली बाई, देवगड कणकवली. शिरगाव आलेलं, शिरगाव ते भेटली. तळे बाजारावरून आपण ऑटो पकडली, आता चाललो टेंबोलीत आपल्या गावी. कसा आहे तो प्रवास, रेल्वेचा प्रवास सोडायचा, लवकर कुठं सुटेबल करायचं आहे ना, सुविधा झाली ना, ह्याच्यात मिक्सिंग करून बघायचे होतात काय टेम्परमध्ये. हां, एक रंगवती झालीच वेगवेगळी, पण ते प्लास्टिक पेंट असेल ना. नाही ना, ते तुकडा तुझा म्हणजे तुकडं माणूस जेवतो ना. भाऊ. तर मित्रांनो, गावी पोचलो. सकाळी आम्ही 7:45ला घरी आलो, पण माझी बॅटरी डाऊन झाली. म्हणजे माझी पण झालेली आणि मोबाईल पण लूज झाला. तर तुम्हाला कशी वाटली दिवा रत्नागिरी पॅसेंजर, कशी वाटली गाडी? गर्दी तर तुम्ही बघितली, म्हणजे किती गर्दी असते आणि कुठे उतरतात माणसं. काय नाही, गर्दीत असते सर्वापर्यंत होती. नंतर काही माणसं संगमेश्वर आणि खेड वगैरे तिकडे उतरले. तर तुम्ही बघितलं ना, असं ही परिस्थिती. आम्ही जागा अडून ठेवली, आम्हाला केली, आम्हाला जागा भेटली म्हणून आमचं बरं झालं. काका विकांचं बसायला भेटलं. तर असा प्रवास आहे. तर आणि पुढे तुम्ही बघितलं किती टाईम, म्हणजे एवढा टाईम लागला ना. म्हणजे ती तर गाडी आली 1 तास तर लेटच होती. म्हणजे दिवा रत्नागिरी 1 तास पुढे लेट झाली. तिला पासिंग खूप भेटत गेले, खूप वैताग. म्हणजे आम्हाला काय वाटलं नाही, आम्ही बसून मस्त झोपून आलो. पण नंतर जो त्रास म्हणजे कुठला आला की आम्ही उतरलो आणि जी गाडी 3:30ला येणार होती, 3:25चा टायमिंग आहे रत्नागिरीचा, मँगलोरचा सुपरफास्ट एक्सप्रेस, ती आली 4:30ला आली, 4:30ला आली ती. म्हणजे 1 तास आम्ही प्लॅटफॉर्मवरच वाट बघत. राजधानी येऊन गेली, एक LTT एर्नाकुलम येऊन गेली, एक राजधानी म्हणजे निजामुद्दीन मडगाव एक येऊन गेली, त्याच्या पाठीत ती होती. तर गाडी आली जनरल डबे दोन्ही, म्हणजे पाठचे पण पुढचे पण 4ही डबे फुल होते. उतरलेच नाही रत्नागिरीला माणसं. किरकोळ म्हणजे 7-8 माणसं उतरली, म्हणजे विचार, सगळी कणकोलीची माणसं होती. तर मला व्हिडिओ करायला भेटला नाही, कारण की एवढ्या गर्दीत कुठे मी मोबाईल तो काढत म्हणजे भेटला नाही मला. आणि मला तर झोप पण जास्त येत, झोप पूर्ण नाही झालेली. अशा लखना येत होता ना, मग बापरे, खूप म्हणजे बॅग कुठे ठेवू असं समजून नव्हतं, काय करणार आता. कशाचे आम्ही नांदगावला लकीली गाडी थांबली, म्हणजे प्लॅटफॉर्मला नाही पण मध्ये, आणि आम्ही उतरलो आणि भाई निघालो. कारण कणकोलीला जर गेलो असतो ना, तर मग ती गाडी आम्हाला भेटत नाही, 6ची गाडी, GST महामंडळ आहे ती, देवगडला भेटली. नांदगावला गेलो, उतरलो, रिक्षा भेटली, 6 जण आम्ही रिक्षातून डायरेक्ट नांदगाव तिथून ती गाडी हार्डली 10 मिनटं लागली गाडीला यायला. आणि गाडी आली आणि त्या साईडच्या गाडीला कोण पब्लिकच नसणार, आणि ती मँगलोर गाडी पोचलीच नाही कणकोलीला. आज ती सुटली आणि ती गाडी नंतर पोचली. तर असं झालं. तर आम्हाला ती गाडी पूर्ण खाली भेटली, आम्ही झोप काढली परत. आणि तळेबाजारला 7:30ला उतरलो, नाश्ता केला आणि 8पर्यंत घरी आलो, 7:45पर्यंत. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जसं शेअर करा. माझ्या चॅनलचे नवीन व्ह्यूअर्स असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे व्हिडिओ येत राहतील. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.